भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झालेली आहे। विनोद तावडे राष्ट्रीय सरचिटणीसपदी तर पियुष गोयल राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी असणार आहे। भारती पवार यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी त्यांची लागलेली आहे। वसुंधरा राजे सिंधिया, तीरथसिंह रावत, राम माधव, बैजंत जय पांडा, डी पुंदरेश्वरी, रेखा वर्मा तसंच वर्षाबेन नरेंद्रभाई दोशी, मनप्रीत सिंग बादल, लाल सिंग आर्य, एम नागराज, तारिक मंसूर आणि मधुचंद्रकार यांची ही राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागलेली आहे। भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी नव्या पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केलेली आहे। आपण बघूयात की सरचिटणीस कोण कोण आहेत। स्मृती इराणी, विनोद तावडे आणि पियुष गोयल कोषाध्यक्ष असतील। विनोद तावडे आणि स्मृती इराणी सरचिटणीस आहेत। उपाध्यक्ष आपण बघतोय भारती पवार, वसुंधरा राजे सिंधिया, राम माधव हे उपाध्यक्ष आहेत। भाजपची नवी कार्यकारिणी जाहीर झालेली आहे, त्यामध्ये महाराष्ट्रातून उपाध्यक्षपदी भारती पवार यांची वर्णी लागलेली आहे। महाराष्ट्रातल्या दोन नेत्यांना यामध्ये संधी मिळाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून विनोद तावडे मागल्या काही वर्षांपासून दिल्लीच्या राजकारणात स्थिरावलेले आहेत आणि त्यांना आता राष्ट्रीय सरचिटणीस म्हणून संधी मिळालेली आहे। तर भारती पवार यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागलेली आहे। आणि विशेषतः महाराष्ट्रातनं उपाध्यक्ष म्हणून डॉक्टर भारतीताई पवार असतील, महामंत्री म्हणून विनोदजी तावडे असतील किंवा कोषाध्यक्ष म्हणून पियुषजी गोयल असतील, असे सगळे चांगले नेते हे या टीममध्ये आलेले आहेत। त्यामुळे मी महाराष्ट्रातनं जे लोक या राष्ट्रीय टीममध्ये आले त्यांना तर शुभेच्छा देतोच, पण एकूणच संपूर्ण नॅशनल टीमला मनापासून शुभेच्छा देतो। भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झालेली आहे। विनोद तावडे यांना राष्ट्रीय सरचिटणीसपदी तर पियुष गोयल राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। तर भारती पवार यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदी त्यांची वर्णी लागलेली आहे।